आणि त्या दिंडी करता लागणारी जी साधन सामुग्री आहे, ती साधन सामुग्री कशा पद्धतीनं केली, नाथ महाराजांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं, महाराज हो, दिंडीला जी सामुग्री लागणारी ती आम्ही कशा पद्धतीचं केली, तर जगामध्ये अजिंक्य, जगामध्ये शक्तिशाली आणि जगामध्ये ज्याला कुणीच जिंकू शकत नाही असे 4 ककार आहेत महाराज. 4 ककार आहेत. 1 काम, 2 क्रोध, 3 काळ आणि 4 कली. हे 4 ककार अजिंक्य आहेत. पण त्यातली त्यात सगळ्यात अजिंक्य काय आहे, तर काम अजिंक्य आहे. आम्ही काय केलं, त्या काळ नावाच्या बकऱ्याला कापलं आणि त्याचे खुर आणि मुंडी काढली महाराज, आणि त्याच्या मुंडीपासून विणा बनवला आणि त्याच्या खुरापासून चिपळी बनवली. म्हणून आम्ही एवढे शक्तिशाली आहेत की त्याला कुणीच पादाक्रांत करू शकलं नाही. पण आमच्या वारकऱ्यानं दिंडीच्या जोरावरती, कथा कीर्तनाच्या नामस्मरणाच्या जोरावरती, हाती खुरक्या, काखेत मुंडी, हो, विण्याचं प्रतीक हे कामाचं डोकं आहे, मुंडकं आहे, आणि हातात चिपळ्याचं प्रतीक महाराज हे हो त्याच्या खुराचं प्रतीक आहे. म्हणून आम्ही त्या काम नावाच्या बकऱ्याचा त्या ठिकाणी कापलं आणि त्या काम नावाच्या बकऱ्याला आम्ही भजनाला लावलं महाराज. हो, कारण त्याच्याकडून भजन करून घेतलं. आता काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा, आणि भजनाचं साहित्य केलं आणि त्या भजनामध्ये आम्ही डुलू लागलो. ही आमच्या वारकरी संप्रदायाची शक्ती आहे. इथं येऊन त्यांनी हे काम केलं अभंगाच्या पहिल्या चरणात. साधनानं महाराज एवढा प्रभाव केला
की कामाला जिंकलं महाराज. हो, खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्याचा बळी घेतला आणि त्याच्यापासून हो चिपळ्या बनवल्या महाराज. चिपळी, आता तुम्ही चिपळीचं पहा. हो, जसं त्या बकऱ्याच्या डाव्या पायाला पुढच्या 2 खुरं असते तर उजव्या पायाला 2 खुरं असते तर मागच्याला उजव्या पायाला 2 खुरं असते तर डाव्याला 2 खुरं असते तर असं ते 8 खुराचं असतं महाराज. तसं चिपळीला सुद्धा पुढच्या तोंडाला इकडून 2 चकत्या असतात, खुरं आहेत महाराज त्याचे. माग इकडून 2 खुरं आणि खालच्या बाजूनं 2 आणि इकडून 2 अशा 8 गोल चकत्या म्हणजे ते खुरं आहेत महाराज. त्या काम नावाच्या बकऱ्याचे खुरं येत म्हणून हातात खुरक्या केल्या, खुरक्या. हो, त्याचे खुरं आपण व्यवहारात म्हणतो ना चारी मुंड्या चित. तर चारी मुंड्या चित म्हणजे याचा अर्थ 4 पाय आणि मुंडकं दोन्हीला एकत्रित करणं म्हणजे चारी मुंड्या चित. हो, आता हा खालचा शब्द आहे पण नाथबाबांनी वापरला महाराज. हो, चारी मुंड्या चित. आता इकडचं सोडून तिकडच्या पक्षाचा जर आपण थोडका विचार जर केला तर तिकडची मंडळी ज्यावेळेस महाराज बकऱ्याला कापते त्यावेळेस ते हो देवाला काय वाहते तर खुरण मुंडकं वाहतेत महाराज. नाही, मी हे तुम्ही म्हणताल आत्ता शिक माळकरी झालात काय तुम्ही? नाही. हो, माझ्या 5वीलाच माझ्या आईनं 1.5 वर्षाचा झाल्यावर भगवान बाबांना माळ घातलेली महाराज मला. त्याच्यामुळं आमच्या 7 पिढ्यामध्ये मांसाहार नाहीये. पण कधी कधी शहाणा राजकारणी त्याला म्हटलं जातं की विरुद्ध पार्टीत सुद्धा काय चाललंय, कारण तिकडं बी माणसं आपलेच असावेत आणि इकडंही माणसं आपलेच असावेत, म्हणजे दोन्हीकडचं राजकारण व्यवस्थिशीर करता येतं, त्याला शहाणा राजकारणी म्हणते. तसं तिकडच्या बी गटात आपली माणसं पाहिजेत महाराज. म्हणून काही काही माणसं आम्हाला सांगतेत. मग मी विचारलं त्याला की बाबा खुरण मुंडक कशा करता देवाला वाहतेत? त्यांनी सांगितलं महाराज ते शिजत नाही म्हणून वाहतेत म्हणले. आणि आपल्याला तर इथं जे शिजतं तेच पाहिजे. हो, आता सध्या शिजणार आहे, कुणाकुणाचं शिजत आहे ती बघू ना आता. हो, ऐका नाही. हो, म्हणून जे टाकाऊ आहे ते देवाला, पण त्या टाकाऊतून टिकाऊ करणारे आमचे संत आहेत महाराज. टाकाऊतून टिकाऊ करणारे संत आहेत आमचे. टाकून दिलेली वस्तू सुद्धा आम्ही ती भजनाला लावतो महाराज. हो, याच्यावर जर बोलत गेलो तर रात्र पुरणार नाही. हो, टाकाऊ असलेल्या गोष्टी. हो, कोळसा आहे कोळसा आणि त्या कोळशाचा बुक्का केला जातो. कोळशाच्या नादाला कुणीच लागत नाही, फक्त आमच्या माता भगिनीच थोड्याशा लागल्या तर लागत्यात. हो, त्या कोणाला शिवी द्यायची ठरली तर त्या म्हणतात मेला आणि पुन्हा वरी त्याच्यावर दुसरा मुडदा. आता एकदा मेल्यावर मुडदा कशाचा? मुडदा असतो तोच मेल्याला, मेल्याला असतो तोच मुडदा असतो, पण मेला आणि मुडदा आणि त्याच्यावर पुन्हा म्हणतात त्याची राख रांगोळी झाली. काय काय प्रमोशन दिलं महाराज. आणि तितक्यावर तिचं समाधान झालं नाही तर म्हणती त्याचा काळा कोळसा झाला. फक्त कोळशाच्या नादाला तेवढ्याच लागलेल्या आहेत महाराज. हो, कुणीच कोळशाच्या नादाला लागलेलं नाही, कारण कोळशाच्या जवळ जाणाऱ्या माणसाचे कपडे काळे होते आणि ज्याच्याकडे कोळसा आहे त्यांनी प्रेमाने कुणाच्या तोंडावरून हात फिरला तरी तोंड काळं होतं महाराज. हो, कोळसा कुणाचं चांगलं करीत नाही महाराज. हो, पण त्या कोळशाचा आम्ही बुक्का बनवला. बुक्का, टाकाऊ असलेली वस्तू बुक्का बनवली आणि महाराज तो बुक्का अति प्रिय आवडे तुळशी. प्रिय आवडे तुळशी बुक्का, अति प्रिय आवडे तुळशी प्रीतिकारी भोळ्या भाविका, तैसे प्रीतकारी भोळ्या भाविका. नामपद पंकज पादुका, नामपद पंकज पादुका. श्रीमंत की वंदिता ते पंढरपुरी देवी माता ती. वा
पंढरपुरी देवी पंढरपुरी देवी श्रीमंत वंदित से पंढरपुरी देवी पंढरपुरी देवी सुवासनीचं जसं कुंकू असतं महाराज, ती एकमेकीला सुवासीन कुंकू लावते. ऐका, सुवासीन एकमेकीला कुंकू लावते महाराज. आता त्याच्यातही बारकावा सांगतो. जिनी एकच केलेलं आहे तीच दुसरीला कुंकू लावते. हो, मग जिच्याकडे 200 एकर जमीन आहे आणि तिच्या कामावरला जरी गडी असला आणि त्या कामावरल्या गड्याची बायको तिनं एकच केलेला असला आणि 200 एकर वाल्या मालकिनीनं जर दुसरा केलेला असला तर ती तिला कुंकू लावित नाही महाराज. हो, तसं आमच्यामध्ये वैष्णव निका संभ्रम. वैष्णव निका असेल त्यानेच हो बुक्का लावा महाराज, नाही तर उग सप्त्याला देणगी दिली म्हणून बुक्का लावायला हो, असं शास्त्र आहे महाराज. बुक्का कुणी कुणाला लावायचा? वारकऱ्याच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे बुक्का झाला महाराज. हो, जगाचं काळं करणारा कोळसा आहे महाराज, जगाचं काळं कोरणारा कोळसा. पण संत मंडळीत आला आणि उच्च टोकावरती गेला महाराज. हो, अशी गोष्ट आहे. सगळे वारकरी संप्रदायातले सगळे साधनं मी तुम्हाला खालच्या थराचे सांगन. हो, त्याच्यापेक्षा आपल्या अभंगामध्ये कोणते कोणते खालच्या थराचे तेवढे आपल्याला बघायचे. उरलेले शिल्लक राहिले तर पुन्हा सांगू, पण शिल्लक राहणार नाही. तर अशा दृष्टिकोनातून हो आम्ही हो त्या हो काम नावाच्या बकऱ्याला मारलं महाराज आणि त्याचा आम्ही खुरं त्याची चिपळी बनवली, त्याच्याकडून भजन करून घेतलं. जाता जाता सुंदर तऱ्हेचं बोलतो महाराज. अशी ती हो, आता हे टाळ आहेत महाराज, काश्याचे टाळ आहेत. शहाण्या माणसांनी काशाला शिवू नये महाराज. हो, का शिव एकनाथ महाराज? शहाण्या माणसांनी काशाला शिवू नये, कारण तो पूर्वीच्या काळात काशाचा थाळा असायचा. लोक म्हणायचे थाळा वाजून साप घरात घालू नये, पण आम्ही कासच वाजवतो महाराज, कारण ते अपवित्र असलेलं कास संताला शरण आलं आणि संतांनी महाराज त्याच्यातून घुळघुळा वाजती टाळ झननना नाद रसाळ उदो झाला पहाली वेळ उठा वाचे वदा गोपाळ गा. हो, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा. महाराज तुम्हाला एक शास्त्र सांगतो. व्यवहारातलं शास्त्र असं आहे, सगळ्याला झेपत आहे नाही झेपत आहे, पण एखाद्या माणसाने दारू पिऊन आपल्याला शिव्या दिल्या तर त्याच्या नादाला लागायचं नाही. पण त्याची जिरवायची असेल तर त्याच्या मित्राला पाजायची आणि त्याची जिरवायची महाराज. असं शास्त्र आहे महाराज. तसं टाळ एक विकार आहे आणि दुसरा टाळ एक विकार आहे. ती एकमेकावर घालायचे महाराज असे आणि त्याचं पीठ पाडून त्याच्याकडून भजन करून घ्यायचं महाराज. हे वारकऱ्याचा गुणधर्म आहे महाराज. ह्यालाही शास्त्र आहे. सगळं शास्त्र सांगत बसत नाही मी, पण शास्त्र आहे. चला ते पुढं सांगतो मी. त्या काम नावाच्या बकऱ्याला कापलं. खरं सांगतो महाराज तुम्हाला, बकरू कापूच नाही. हो,
आणि नाथ महाराजांनी एके ठिकाणी सांगत असताना सांगितलं महाराज, हो, बकऱ्या पुढे देव कापिला. हो, विठ्ठल विठ्ठल अंडी खादली भात टाकीला आणि बकऱ्या पुढे देव कापिला. त्या ठिकाणी नाथबाबाला सांगायचे, बकरू म्हणजे संसार आहे आणि संसार चांगला होण्यासाठी हो परमार्थ केला म्हणजे परमेश्वराच्या पुढं हो खरं म्हणजे संसार कापायला पाहिजे. पण संसार भला होण्यासाठी देवाचा वापर केला म्हणून बकऱ्या पुढे देव कापला महाराज. हो, कारण संसार बकरा आहे आणि परमेश्वर परमार्थ हा देव आहे. परंतु उलट केलं आम्ही म्हणून काहीच करायचं नाही. हो, बकऱ्याच्या पुढं देव कापायचा नाही महाराज. हो, आणि देवाच्याही पुढं बकरू कापायचं नाही. हो, कबीर महाराजाला विचारा, कबीर महाराजानं सांगितलं, निर्जीव फत्रे की आगे सजीव बकरा काटे. हो, निर्जीव फत्रे की आगे सजीव बकरा काटे, आलम आ गए खा गए आणि देव को मिल गए टिंब टिंब. आता मराठवाड्यातल्या लोकांना असा हात हलविल्यावर सांगायची गरज नाही, रिकाम्या जागा कशाच्या भरायच्या म्हणून महाराज. हो, आणि तिथं जुळतं मिळतं, लावून टाका काय लावायचंय तुम्हाला ते. हो, निर्जीव दगडाच्या पुढं सजीव बकरू काटलं आणि आलम म्हणजे पाहुणे रावळे आले आणि त्यांनी ते बकरू खाल्लं आणि ते पाय आणि मुंडक देवाला टाकलं, त्याचा उपयोग नाही. देव को मिल गए टिंब टिंब, देवाला काय मिळालं अशी गोष्ट झाली महाराज. म्हणून त्या बकऱ्याचे काम नावाच्या बकऱ्याचे चिपळी बनवली, भजन केलं. आता एक गोष्ट सांगतो महाराज, मांसाहार करूच नाही, करूच नाही. मांसाहार का करू नये त्याचं एकमेव कारण माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. इथं संत मंडळी आहेत महाराज आणि त्यांच्या देखता हे अभद्र बोलू नये, पण सांगतो महाराज, जगाच्या पाठीवर सगळ्यात नालायक प्राणी जर कोणता असेल तर बोकड आहे, बकरा आहे. सगळ्यात मदोन्मत्त कामोन्मत्त प्राणी जर कोण असेल तर बोकड आहे. त्याच्यासाठी गावरान मराठीतला शब्द वापरला बोकड, बकरा. आणि कसा किती उन्मत्त आहे तर जन्मल्यानंतर 3ऱ्या तासात त्याला आईन बहीण कळत नाही महाराज. माझं खोटं असलं तर पहा तुम्ही, 3ऱ्या तासात त्याला आईन बहीण कळत नाही. आणि त्या बकऱ्याचं मांस खाणारी माणसं काय महात्मा गांधीजी होतील काय महाराज? काय होतील? म्हणून जाता जाता सांगतो, नाथबाबाच्या दरबारामध्ये आज समाजाला नातं कळत नाही, त्याचं एकमेव कारण आहे महाराज, फक्त मांसाहार त्याला कारणीभूत आहे, दुसरी काहीच गोष्ट नाही. नातं कळत नाही, चुलती कळत नाही, चुलत बहीण कळत नाही, मावस बहीण कळत नाही. अरे इतक्या नीच पातळीला माणसं का गेले? त्याचं कारण आहे मांसाहार आहे महाराज. कारण ते अन्न खाल्ल्याच्या नंतर, ते अन्नच नाही पण ते खाल्ल्यानंतर त्याची प्रवृत्ती त्या माणसात निर्माण होते आणि त्या बोकडाचा स्वभाव त्याच्याकडे येतो महाराज. म्हणून त्याच्या ठिकाणी चांगुलपण नाहीये. पण कापायचा असला तर काम नावाचा बकरा कापा, हो, असा मेंढा कापा आणि त्या काम नावाच्या मेंढ्याला कापून त्याचे खुरमुंडी करा. खुरमुंडी, हो, मुरकुंडी, हो, त्याच पद्धतीनं हो कुरवंडी असे शब्द आहेत. कुरवंडी म्हणजे तुका म्हणे काया करीन कुरवंडी. हो, एक खुरमुंडी म्हणजे खुरण मुंडक एकत्रित करणं आजचं. आणि त्याच्यानंतर मुरकुंडी म्हणजे तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलो दातारा. आणि बहु झालो लंड आणि पायी घातली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज, प्रेताची विल्हेवाट कुठं लावली जाते तर प्रेताची विल्हेवाट मसनवाट्यात लावली जाते, स्मशानभूमीमध्ये.
आणि मांसाहार करणारी माणसं हो त्यांची पोट म्हणजे स्मशानभूमी आहे महाराज. आणि मसन वाटाय चालता बोलता मसन वाटाय तो. म्हणून असा एखादा मांसाहार करणारा आला की माळकऱ्यानं फक्त एकमेकाला खुनवायचं, आला मसन वाटा म्हणून. असं हो मोठ्याने बोलायचं नाही, कारण आपली ताकद कमी असते महाराज. हो आता माझ्याकडं बरं का बाबा, माझ्याकडं विना 7 वाजता आलेला आहे. मग किती वाजेपर्यंत करायचं? हां जास्त तकलीफ देत नाही तुम्हाला. पहिला दिवस आहे म्हणून जास्त वेळ नाही, 10 वाजेपर्यंत आटपूनच घेतो महाराज. विठाल विठाल ओझरत सांगून जातो महाराज. म्हणून आमची ताकद कशाची आहे? अरे कामाजी कोतवाली आणि नाडिले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. एवढा शक्तिशाली असलेला काम, पण त्या कामाला आम्ही वारकऱ्यानं कापला महाराज आणि त्याचे तुकडे करून त्याला भजनाला लावलं. ही आमच्या वारकरी संप्रदायाची जगाच्या पाठीवरली ताकद आहे महाराज. म्हणून एक शक्ती सांगतो तुम्हाला, आज देशामध्ये जगामध्ये कामानं एवढं थैमान घातलेलं आहे, पण आज 700-750 वर्ष आणि नाथबाबाची 450 वर्ष झालं दिंडी चालते. पण एका दिंडीमध्ये, एका राहुटीमध्ये इकडून पुरुष आणि इकडून स्त्रिया झोपतात महाराज. पण अजूनही वारकऱ्यानं एखाद्या स्त्रीचा पदर वडलेल्याची आपल्याला वार्ता आली नाही. हा दिंडीनं मिळवलेल्या कामावरचा विजय आहे महाराज. हो आणि कुठल्याच दिंडीनं नाही. ती मुक्ताईची दिंडी असो, ज्ञानोबारायची, नाथ महाराजाची, नाथबाबाची असो, गजानन बाबाची असो, नाहीतर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाची असो, पण दिंडीमध्ये हा प्रकार दिसत नाही. त्याचं कारण आहे स्वच्छ असलेली, पवित्र असलेली साधना दिंडीची दिली, कथा कीर्तनाची दिली, भजनाची दिली. अरे जगाच्या पाठीवर चालता चालता कोणतीच साधना होत नाही महाराज. यज्ञ चालता चालता होत नाही. हो त्याच पद्धतीनं काही साधना होत नाही. पण पंढरपूरला जात असताना दिंडीमध्ये चालता चालता साधना होणारी म्हणजे भजन आहे महाराज, भजन. आणि ही साधना दिंडीनं दिलेली आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, हो काय केलं तर संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. आणि पंढरपूरला दिंडी गेल्याच्या नंतर तिथं काय घडलं? अभंगाच्या पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुर पडली होड, पंढरपुरी पडली होड. मुटक्या परीस डांगर धोड, मुटक्या
पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. आ पंढरपुरी पडली होड. पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड, पंढरपुरी पडली होड. हो पंढरपुरामध्ये होड लागली, होड चढावड लागली. कशाची चढावड लागली महाराज? मोक्ष देण्याची चढावड लागली. कारण काशी सारखं क्षेत्र आहे पण तिथं मेल्याशिवाय मोक्ष नाही. हिमालय पवित्र आहे पण तिथं सुद्धा मेल्याशिवाय मोक्ष नाही. हो गयेसारखं क्षेत्र आहे पण तिथं पितराचा उद्धार आहे. पण पंढरपुरामध्ये होड लागली. दुकानाच्या दुकान आहेत महाराज, पेठच्या पेठच आहे. पंढरीचा हाट, कौलाची पेठ. कौलाची म्हणजे कौलारू पेठ नाही, तर मोक्ष देण्याचा कौल जिथं मिळतो त्या कौलाची पेठ पंढरपूर आहे. हो कौलाची म्हणजे मोक्ष देण्याचं. देवाला आपण कौल लावतो ना, हो तो कौल लावल्यानंतर जसा उजवीकडून फुल पडलं की हो आमचं काम होणार आणि डावीकडून पडलं की काम होणार नाही, तसं पंढरपुरामध्ये एक एक दुकान मोक्षाचं कौल देणारं दुकान आहे. आणि किती दुकान आहेत? एक नाही, दोन नाही, हजारानं दुकान आहेत महाराज. अरे देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर हेळा मात्रामध्ये मुक्ती आहे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. चंद्रभागा डोळ्यानं पाहिलं तरी मुक्ती, पुंडलिकाचं दर्शन घेतलं तरी मुक्ती, संताला आलिंगन दिलं तरी आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. पंढरपुरामध्ये नामस्मरण केलं तरी मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. नुसता कळस पाहिला तरी मोक्ष, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. प्रदक्षिणा केली तरी मोक्ष, कीर्तन केलं तरी मोक्ष, कीर्तन ऐकलं तरी मोक्ष. हो सगळ्या गोष्टीत असे दुकानाच्या दुकान, पेठच्या पेठ. हो इतका स्वस्त झाला मोक्ष तिथं की कैवल्याचा अधिकारी आणि मोक्षाची सोडी बांधी करी, अशी अवस्था आहे. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी. अधिकारी म्हणजे पात्रतेचे नाही. हो मोक्ष मिळवण्याच्या पात्रतेला अधिकार म्हणतात असं नाही. अधिकारी म्हणजे जसं आपण म्हणतो हा महसूल खात्याचा अधिकारी, हा जसा समजा हो पाटबंधारे खात्याचा अधिकारी, तसा मोक्षाचे अधिकारी म्हणजे कुणाला मोक्ष द्यायचा हे ज्यांच्या हातात आहे ते अधिकारी महाराज. हो म्हणून इतकं पंढरपूरला घडलं आणि चढावड लागली. पंढरपुरी पडली होड आणि कुणाकुणाला मोक्ष मिळाला. मुटक्या परीस धांगड गोड. आणि मुटक्या परीस म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराज, मुटका म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणाराला मोक्ष मिळेल यात नवल नाही. पण स्वैर इंद्रिय हो ज्यांचे सुटलेले त्यांना सुद्धा मोक्ष आहे. म्हणून नाथबाबा सांगतात हो धांगडीला मोक्ष आहे. आता मुटक्या परीस म्हणजे मुटका एका वाक्यात सांगून जातो, कारण जास्त वेळ नाही मी तुम्हाला खर्च करीत. आता नुसतं सांगून जातो अर्थशः शब्दशः अर्थ. तर मुटका शब्दाचा अर्थ पुरुषाच्या बाबतीत मुटका सांगायचं ठरलं तर पुरुष ज्यावेळेस विहिरीमध्ये पोहायला जायचे त्यावेळेस त्यांच्या उड्या मारण्याच्या दोन पद्धती असायच्या. एक सुळकी असायची आणि एक मुटका असायचा. कारण हे पाय वरी घ्यायचे, असे कानावर घ्यायचे आणि विहिरीत मुटका मारायचा. हो पाणी वरच्या लोकांच्या अंगावर गेलं की मुटका साधला. हे पुरुषाला मुटका माहिती आहे, इंद्रियाचा निग्रह म्हणजे मुटका. त्यानंतर आमच्या माता भगिनी त्यांना मुटका माहिती आहे महाराज. त्या ज्यावेळेस भावाला ओवाळायला जातात त्यावेळेस भावाला ओवाळीत असताना त्यांच्या ताटामध्ये काही सामुग्री असते. तर ती सामुग्री कोणती असते तर पहिली गोष्ट त्यांच्या हो ताटामध्ये करंड असतो. हो लाईटीचा नाही, कुंकाचा करंड असतो महाराज. आणि त्या कुंकू कपाळाला भावाच्या कपाळाला कुंकू लावतात. म्हणजे त्या सांगत असतात भावाला की दादा हे कुंकू नाही तर हे माझं रक्त आहे आणि माझ्या रक्ताची तुला शपथ आहे. हे दोन डोळे जसे तुझे माझ्याकडे बहिणीच्या रूपानं बघतात तसं तुझी पत्नी सोडून अखिल स्त्री जातीकडं बहिणीच्या रूपानं तू बघावस, म्हणून तुला माझ्या रक्ताची शपथ आहे.
तुझी बुद्धी माझ्याकडे बहिणीच्या रूपाने आहे, तशी बहिणीची अखिल स्त्रीकडे असावी म्हणून तुझ्या बुद्धीची पूजा करते मी, तुझ्या नशिबाची पूजा करते. त्याच पद्धतीनं तुझं शिर हे धडा वेगळं जरी झालं तरी हरकत नाही, मी तुझ्या डोक्याची पूजा करते. आणि मला सार्थ अभिमान आहे, स्त्रीच्या शिलाचं रक्षण करता करता तुझं डोकं धडा वेगळं झालं. म्हणून कमलकुमारीसाठी तानाजी मालुसरेनं आपलं शिर तोडून घेतलं महाराज, मृत्यू स्वीकारला आणि इतिहास अजरामर झाला. तसं स्त्री जातीसाठी तुझं व्हावं म्हणून मी तुला सार्थ अभिमानानं तुझ्या कपाळाला कुंकू लावते आणि त्यानंतर कुंकू लावल्यावरती 2 मुटके ओवाळते महाराज. ज्वारीच्या, बाजरीच्या, गव्हाच्या पिठाचे आणि उजव्या हाताचा 1 मुटका केलेला असतो डाव्या हाताचा. आता महिला मंडळीलाही माहीत नाही, काही काही त्या मुटकेच एकाच हाताचे करतात आणि काही काही तर आता हल्ल्याच्या काळात सुपारीच ओवाळतात. कारण दुपारी ओवाळायचंय म्हणल्यावर सुपारीच पाहिजे असं त्यांना वाटतं, पण सुपारी नाही, मुटका. आणि तो मुटका कोणता? उजव्या हाताचा 1 मुटका आणि डाव्या हाताचा 1 मुटका. उजव्या हाताचा इकडून ओवाळायचा, डाव्या हाताचा इकडून. सव्य अपसव्य हे 2 मुटके म्हणजे काय आहेत? तर ती सांगत असते, दादा माझे ज्ञान इंद्रिय म्हणजे 1 मुटका आहे आणि माझे कर्म इंद्रिय म्हणजे 1 मुटका आहे आणि 10वी इंद्रिय तुझ्यावरून ओवाळून टाकते आणि तुझ्यासाठी मी सासर घरी राहते, तुझ्या नावासाठी. म्हणून मुलगी सासर घरी नांदत असताना ती नवऱ्याच्या प्रेमासाठी नांदत नाही, ती सासू सासऱ्याच्या सेवेसाठी नांदत नाही, ती आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नांदत नाही, ती मुलाबाळाला जन्म घालण्यासाठी नांदत नाही, तर ती नांदते म्हणजे फक्त बापाच्या आणि भावाच्या नावासाठी नांदते महाराज. कारण त्यांना 4 लोकातून नाक मुठीत धरून उठून जाण्याची वेळ येऊ देणार नाही आणि या पंचायती सारखी जळत राहीन. पण माझ्या शिलाला कोणी धक्का लावला तर दादा या पंचायती सारखी जळत राहीन. त्याच्यासाठी माझ्या पूर्ण विषयाच्या वासना आणि 10 इंद्रिय तुझ्यावरून ओवाळून टाकलेत, त्याला मुटका म्हणतात महाराज. आणि असा इंद्रियाचा निग्रह करणं म्हणजे मुटका आहे. आणि कपाळाला सोनं लावते, माझ्या भावाचं नशीब सोन्यासारखं फळफळो म्हणून सोनं लावते, पैसा ओवाळते ना अक्षदा त्याच्यावरती टाकते. क्षतिविरहित चुरी झालेली नाही, अख्खा तांदूळ म्हणजे अक्षदा असतो आणि तो क्षतिविरहित असलेला तांदूळ डोक्यावरती टाकणं म्हणजे माझं पारतंत्र्यातलं आयुष्य माझ्या भावाला मिळो, याला औक्षण म्हणतात महाराज. आणि ती त्याला दान करते. त्यावेळेस ती मुटका ओवाळते आणि ती पंचारती म्हणजे तिचे 5 प्राण आहेत. काकड आरतीमध्ये बोलत असताना सांगितलं, 5 प्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती. या पद्धतीनं महाराज 5 प्राणाची ती आरती ओवाळते आणि महाराज मुटका तयार करते. म्हणून असा इंद्रियाचा निग्रह म्हणजे मुटका तयार करणाऱ्याला नाथबाबा सांगतात मोक्ष मिळतो, यात नवल नाही. पण धांगडीला सुद्धा मोक्ष मिळतो. आणि धांगड म्हणजे महाराष्ट्रातली खौट शिवी आहे महाराज, खौट शिवी. इतकी खौट शिवी आहे की ते मी शिव्या शिकवायला तुम्हाला आलेलो नाहीये. आणि मी जर शिव्याची संता द्यायला लागलो तुम्हाला तर तुमच्याकडे पहिल्याच काय कमी पाठ आहेत ती मी नवीन सांगाव्यात महाराज तुम्हाला. म्हणून महाराज धांगड शब्दाचा अर्थ कशाला म्हणतात तर भगवान कृष्ण परमात्म्याने गवळणीची आणि त्या गवळ्याची दाढीविनीची गाठ मारल्याच्या नंतर त्या गवळ्यानं त्या गवळणीला सांगितलं, अगं अंधारामध्ये काही दिसत नाही म्हणून दिवा लाव, चिमणी लाव म्हणून तिला उठ म्हणल्याबरोबर अंधारामध्ये तिचा हिसका बसला आणि ह्याची दाढी वडल्याच्या नंतर त्यांनी खास मराठीतली शिवी दिली. मस्त होवनिया मातली धांगडी करती ओढाओढी मदलागी करती ओढाओढी मदलागी मस्त होवनिया मातली धांगडी करती ओढाओढी मदलागी करते ओढाओढी मदलागी. आता याचा अर्थ
असा आहे की 80व्या वर्षामध्ये मदोन्मत्त झाली आणि मदोन्मत्त होऊन या वयात मला वडावडी करते, तिला धांगड म्हणतात महाराज. स्वैर विषय सेवन करणारी तिला धांगड म्हणतात. धांगड धिंगा, माझा पिंगा, माझा पिंगा आणि धांगड धिंगा. हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये धिंगाणा शब्द आहे महाराज. धिंगाणा, धिंगाणा म्हणजे कशाचा धिंगाणा आहे? धिंगाणा म्हणजे विषयाचा धिंगाणा आहे. आणि इंद्रियानं केलेला स्वैर आचार म्हणजे धिंगाणा आहे. म्हणून धांगडीनं केलेला असतो तो धिंगाणा असतो. म्हणून अशी धांगड पंढरपुरात मोक्षाची अधिकारी होते आणि त्या धांगडीचं नाव आहे कानोपात्रा. त्या धांगडीचं नाव आहे कानोपात्रा. त्या धांगडीचं नाव आहे गणिका. त्या धांगडीचं नाव आहे पिंगला. अशांना सुद्धा मोक्ष पंढरपुरात मिळतं. हो, तर या दिंडीमुळे जर या लोकाला मोक्ष मिळतो तर तुम्ही आम्ही तर त्याच्यापेक्षा आचार संपन्न आहोत, म्हणून आम्हाला का मोक्ष मिळणार नाही? म्हणून नाथबाबाला सांगायचे, हो मुटक्या परिस धांगड गोड. मला बोलण्यासारखं खूप आहे. हो, सरते शेवटी महाराजांनी सांगितलं, मेले डुक्कर बांधले खांदी, आली वैष्णवाची मांदी. आली वैष्णवा. 2 मिनिटात सांगायचंय मला, कारण 9 वाजायला लागले. तर आता हे प्रमाण घेत बसलो तर प्रमाणाच्या बाहेर प्रमाण कीर्तन जाते. आणि एक जास्त अशी गोष्ट असते महाराज, 7 मुलीच्या पाठीवर जर लेकरू झालं ना तर सगळ्या जणीचा, हो त्या 7 मुलीच्या आहाराचा खर्च त्या एकट्या पोरावर बसत असतो, असं शास्त्र आहे. सगळ्याचे कर्ज त्याच्या वाट्यावर असते, बाळातपण त्याच्या वाट्यावर, आहेर त्याच्या वाट्यावर. म्हणून तसं हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कीर्तनकाराच्याच माथ्यावर टाइम असतो महाराज. हो, आरती होईपर्यंत काय बाबाने कीर्तन केलं हो इतका वेळ, हो कीर्तन मिळालं नाही का काय, असं होत असतं. म्हणून त्याच्याकरता एकच गोष्ट सांगतो, आली वैष्णवाची मांदी. आता आमच्या योगीराज महाराजांनी ही वैष्णवाची मांदी मिळवली महाराज. अशी ना ज्ञानोबारांनी मिळवली तशी मिळविली मांदी वैष्णवाची. तर मांदी म्हणजे असं, हो दिंडीमध्ये मांदीच्या मांदी मिळाली वैष्णवाची आणि तिथं मेलेलं डुक्कर खांद्यावर बांधलं, म्हणजे याचा अर्थ मृदंग आहे महाराज. हो, मृदंग म्हणजे खांद्यावर बांधला, कारण ते मेलेला मोडदा आहे. हो, मेलेला मोडदा आहे, जिवंत नाही महाराज ते. आणि मेलेलं प्रेत कुठं असतं? खांद्यावर असतं. म्हणून तुम्ही आणताना मृदंग कसा आणला? खांद्यावर आणला. म्हणून महाराज ते मृदंग म्हणजे मेलेलं. आणि डुक्कर, डुक्कर का म्हणायचं? तर डुक्कर अहंकारानं युक्त असतं, एकदा निघालं की ते कुणालाच मोजीत नाही. हो, तसं अहंकारी माणूस कुणालाच मोजीत नाही महाराज. हो, डुकरासारखं एकदा निघालं की निघालं. हो, तसा अहंकार रूपी तो मृदंग आहे. आणि ते मेलेला मुडदा आहे, म्हणजे त्याचं धूमपान मेलेलं आहे. हो, शाईपुडी मेलेली आहे. हो, ते मेलेलं कातड आहे महाराज. ते बी बोकडाचं कातड आहे, पुन्हा सांगतो बकऱ्याचं कातड आहे. आता ते बकऱ्याचं कातड मेलेलं, हो पण रोज चपाती खातंय महाराज. ते आपल्याला चपाती खायला मिळाल नाही तर नाही मिळल, पण ते रोज चपाती खाते. आणि तुम्ही चपात्या घेऊन आला नाहीत पण त्याला चपाती लागते. आणि दुसरी गोष्ट सांगतो, ते बिनमिठाची चपाती खातं. कारण ज्याला लोकांचं नीट करायचंय त्याने कुणाचं मीठ खाल्लं नाही पाहिजे महाराज. हो, असं ते मृदंग सांगतो महाराज. म्हणून बिनमिठाची, नाही तर मीठ लावलं की ते फुटून जातं. म्हणून ते बोकडाचं मांस पापी माणसाच्या तोंडात गेलं. हो, रक्त पापी माणसाच्या तोंडात गेलं. पण ते कातड संताला शरण आलं आणि सांगितलं, माझा तुम्ही स्वीकार कराल का? आमच्या संतांनी सांगितलं, आमच्याकडे कोणी बी चालतं. आणि त्या कातड्याचं महाराज धूमपान बनवलं आणि इतकं गोड ते वाजायला लागलं. आणि पलीकडून काळ्या तोंडाचं आहे महाराज, काळ्या तोंडाचं आहे, पण पावडर लावल्याशिवाय बाहेर निघत नाही राजा होते असं. किती नटतंय, काळ्या तोंडाचं आहे पण इतकं नटतंय महाराज ते. हो, रोज पावडर लावल्याशिवाय. हो, आणि त्याला ती बी पुन्हा फिरून लावली, फिरून नाही, फिअर अँड लवली असं आहे त्याचं. पण मला इंग्रजी येत नसल्यामुळे मी फिरू फिरू लावली असं म्हणत असतो त्याला. हो, तुम्ही सगळे खाली बसलात, हो पण ते उंच, हो त्याचं आसन वेगळं आहे महाराज. हो, त्यांनी त्याचं आरक्षण पहिल्यांदाच मांडलेलं आहे. त्याच्या आरक्षणाला कुणाचाच धोका नाही महाराज. आणि कुणीच त्याच्या विरोधात, हो त्याच्या आरक्षणावर गदा येईल असा कोणीच, हो मोर्चा काढू शकत नाही. त्याचं आरक्षण त्यांनीच, आणि दुसऱ्याला कुणाला बसता बी येत नाही. आणि त्याच्या आरक्षणाच्या जागेवर बसावं वाटलं तर मी मृदंग खाली ठेवायला होतो, बसून बघा बसता येतं का ते.
हो तुम्ही सगळे बसलेले आहेत आणि ते झोपलेलं आहे महाराज. हो झोपून कार्यक्रम आहे त्याचा. दुसरी गोष्ट, तुमच्या अंगावर भरजरी शाली नाहीता पण त्याच्या अंगावर भरजरी शाल आहे महाराज. मेलेल्या मुडद्याचं वैभव वारकरी संप्रदायात एवढं मोठं होतं महाराज, एवढं मोठं होतं मेलेल्या मुडद्याचं वैभव. आणि एवढं तर सांगतो, पण कीर्तनकाराला एकच माईक आहे पण त्याला 2-2 माईक आहेत महाराज. काय मोठेपण आहे त्याचं. हा लोकांसाठी ते गठ्ठे स्वतःला लावून घेतं, ते बी निबर गठ्ठ असे गठ्ठे लावून घेतं. हो आणि लाता खातं लोकांसाठी महाराज. हो जो लाता खातो तोच परमार्थामध्ये मोठा होतो महाराज. म्हणून त्याची वड काढीत असताना लात घालावं लागते. हो आणि पुन्हा त्याला खालून वरून ठोकावं लागतं. आणि ठोकल्याच्या नंतर मार खाऊन झाल्यानंतर ते सुरात आरडतं महाराज. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, आणि 2च मृदंग पण एवढ्या लोकाला टाळ्या वाजवायला लावतात महाराज. आणि सगळे टाळकरी मोठ्या मोठ्यानं उड्या मारतात. सगळ्याच्या अंगात आणण्याचं काम ते एकटं करतं. हो एवढी ताकद आहे त्याच्यात मेलेल्या मुडद्यामध्ये. म्हणून कबीर महाराजांनी सांगितलं, मैने एक आचंबा देखा मुर्दा रोटी खावे. मी एक आश्चर्य पाहिलं, मेलेला मुर्दा वारकरी संप्रदायात चपाती रोटी खातो. हो त्याला पुकारे हाक मारली तर ओ देत नाही पण मारे तो चिल्लावे. हो त्याला जर मारलं तर ते ओरडतं महाराज, चिल्लावे गोड असं ओरडतं. आणि खोटं सांगत नाही राजा. हो हो आता त्याचं वैभव किती. त्याला जर लात लागली तर लोक त्याच्या पाय पडतात महाराज. अरे बोकडाचं कातड जर वारकरी संप्रदायात येऊन त्याच्या पायावर लोक डोकं ठेवतात. माणसं असूनही जर तुम्ही परमार्थात नाही आलात तर त्याच्यापेक्षा बोकडं बरे महाराज. मी असं छातीवरती हात ठेवून आव्हानपूर्वक सांगतो. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो महाराज. आता ते जर पावसात आणि उन्हात बाहेर निघालं तर लोक त्याच्यावर छत्री धरतात महाराज. अरे राजवैभव प्राप्त झालं, कशाला भरतो जिल्हा परिषदला अर्ज? कशाला भरतोस? अरे पंचायत समितीचा जिल्हा परिषदचा तू अध्यक्ष झाला तरी कुणी छत्र धरणार नाही. पण आमच्या योगी राजबाबानं ह्यो कीर्तनकार 1.5 दमडीचा नसताना सुद्धा त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि इथपर्यंत छत्र धरून आणलं. हे काय वैभव कमी आहे का महाराज? हे वैभव कमी का? लोक फुलाच्या पाय घड्या टाकतेत, हे वैभव काय कमी का? अरे कोणत्या जातीचे, कोणत्या गोतीचे, काय करतो काय नाही याचा सुद्धा विचार न करता फेटा बांधून आलं की लोक पाय पडतात. कारण का? मेलेल्या मुडद्याच्या जर पाय पडतात आणि सप्ताला सुरुवातीला जर फुलं वाहतात तर आमच्या सारख्याच्या गळ्यात लोक फुलं का घालणार नाहीत महाराज? हे वैभव आहे. म्हणून हे मोठेपण आमच्या नाथबाबांनी सांगितलं. मेलेल्या मुडद्याला सुद्धा मोठेपण मिळतं. मेले डुक्कर बांधले खांदी, खांद्यावरती आणलं महाराज. आणि ही दिंडीची सामुग्री आहे. आता ते जर मृदंग बोलायला लागला तर 2 संतांचा संवाद सांगतो महाराज. हो चलो मचिंदर गोरख आया दिंदा दिंदी नक दिंदा दिंद, चलो मचिंदर गोर. 2 संतांचा संवाद सांगतं. आणि गजताल वाजवला तर हत्ती सुद्धा पायवरी धरून उभा राहतो. आणि महाराज सुंदर तऱ्हेचा एक विशिष्ट ताल वाजवला तर साप सुद्धा डुलतो महाराज. हो सापासारख्या हो प्राण्याला सुद्धा हो एकत्रित डुलाय लावण्याची ताकद मृदंगामध्ये आहे. मग आम्ही टाळकरी का डुलणार नाहीत महाराज? हे वैभव आहे. हे नाथबाबांनी त्याच्यातलं वर्म सांगितलंय महाराज तुम्हाला आम्हाला. हो खूप मोठा हो सुंदर तऱ्हेचा. म्हणून ते गोड बोलतं. धिक्तान धिक्तान धिगेतान मृदंग मुख लेपेन करोती मधुर ध्वनीही. आता ते धिक्तान धिक्तान म्हणजे तुम्ही जर परमार्थात नाही आलात तर तुमचा धिक्कार असो धिक्कार असो त्याच्यातले बोल असतात. धिक्तान धिक्तान धिगेतान मृदंग मुख लेपेन करोती मधुर ध्वनी. त्याला गोड कणिक दिली तर ते गोड बोलतं महाराज. म्हणून ती असं त्याच्यावरून शिकायचंय. म्हणून आली वैष्णवाची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. हो पंढरपुरी पडली होड, मुटक्या परिस धांगड गोड. आणि सरते शेवटी नाथबाबाने सांगितलं
एका जनार्दनी मार्ग उलटा. आता काही मध्ये हो, आता इंटरनेटमध्ये अर्थ उलटा सांगितलंय, पण नाथबाबाच्या गाथ्यामध्ये मार्ग उलटा असं सांगितलंय. म्हणून तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. एका जनार्दनी मार्ग उलटा. उलटा मार्ग आहे. हो, उलटा मार्ग कशाला म्हणतात त्याचं गोड चिंतन आहे, आणि तो मार्ग तुम्ही स्वीकारा. एका जनार्दनी मार्ग उलटा. आणि जो जाणे, जाणे नुसता जाणे नाही तर जाणे शब्दाचा अर्थ हो ओळखणं, आणि ओळखणं शब्दाचा अर्थ अंगावर बांधणं, आणि अंगावर बांधणं शब्दाचा अर्थ आचरणानं वागून दाखवणं. हे ज्याच्या जीवनामध्ये घडलं तो खऱ्या गुरुचा बेटा आहे, खऱ्या गुरुचा चेला आहे. नाही तर त्याचा गुरु कच्चा असल्यामुळं तो कच्चा आहे. हे शेवटच्या चरणात महाराजांनी सांगितलं. एका जनार्दनी पैठणचा रीतरिवाज आहे काय विठोबा रुक्माई झाल्यावर उठून जाण्याचा? उठून जायचं नाही. आणि ज्यांना मधी कीर्तनात उठून जायचंय त्यांनी उद्याच्याला यायचं नाही. मी बाबाच्या वतीनं सांगतो महाराज, मर्यादा उल्लंघन करू नका. हो, आणि काही तुमचे घोटाळे असतील तर येतानाच घोटाळे मोकळे करून या तुम्ही. हो, पण एवढं बेशिस्त वागू नका. कारण ऐतिहासिक कार्यक्रम आहे, ऐतिहासिक कार्यक्रमाला गालबोट लावू नका महाराज. म्हणून मी बाबाच्या वतीनं बोलतो. निवेदन होईल आणि तुकाराम भजन झाल्याशिवाय उठून कुणी जायचं नाही, एवढी दक्षता घ्या. त्याच्यामुळं एक जण उठल्यानंतर हो बाकीच्याला पुन्हा अजून चान्स मिळतो, म्हणून उठू नका. ज्ञानेश्वर माऊली